काँग्रेसच्या वतीनं मंत्रालयाच्या बाहेर आता आंदोलन केलं जातंय। अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध आता काँग्रेसच्या वतीनं केला जातो। राहुल गांधी जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। मैंने सलमान पे डाल दिया, दिल्ली ग्रुप पे डाल दिया, तो मेरे को बोलने में वक्त ही नहीं मिला। गाड़ी दोनों को साला बराबर नहीं। नहीं चलेगी चला गाड़ी चला दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी आता कार्यकर्त्यांच्या धरपकडीला देखील सुरुवात केलेली आहे। मुंबईत काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। पोलीस व्हॅनमध्ये या कार्यकर्त्यांना आतमध्ये घेतलं जातं आणि ही दृश्य आपण पाहतोय। मोठा राडा मंत्रालयाच्या समोर हा झालेला आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अमित शहांनी जे विधान केलं त्या विधानाचा आता काँग्रेसच्या वतीनं देशभरात निषेध केला जातो आणि त्यासाठी मुंबईत देखील आता हे आंदोलन केलं जात आहे। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी या आंदोलनाच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अक्षय, काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेत। आंबेडकर विरोधी विधान केलं त्या विधानावरून संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि काल भारतीय युवा मोर्चाच्या वतीने देखील काँग्रेसचं जे कार्यालय देखील फोडण्यात आलं होतं आणि या संपूर्ण प्रकारावरून आता काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मंत्रालयासमोर काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे। अमित शहाचे जे पोस्टर आहे ते पोस्टर देखील या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून पाडण्यात आले आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जय भीमच्या ज्या घोषणा आहे या घोषणा केल्या जात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील या कार्यकर्त्यांकडे दिसून येतोय। संविधानाची प्रत असेल संपूर्ण कार्यकर्ते अगदी अक्षय, महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मुंबईतील काँग्रेसचे हे आंदोलन आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, मात्र तरी देखील हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे। महिला आंदोलक देखील आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेऊन आंदोलन केलं जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसच्या वतीनं आक्रमकपणे मंत्रालयाच्या समोर या आंदोलनाची भूमिका आता घेण्यात आलेली आहे। नाम बताइए आपका नाम। मेरा नाम अमीना देवलेकर।
आपण पाहतोय कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड आता सुरू केलेली आहे। कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अमित शहांनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात देशभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंत्रालयाच्या समोर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य देखील आपण पाहतोय। पोलीस व्हॅनमध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे। महिला कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। मुंबईत काँग्रेसच्या वतीने हे मोठं आंदोलन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा दावा काँग्रेसनं केलाय आणि त्याच अनुषंगानं आता काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आक्रमक झालेले आहेत। अनेक ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। तर मुंबईतील आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील काँग्रेसच्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। पोलीस या आंदोलकांची धरपकड करतात। आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। तर जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। अमित शहांच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। पोलीस या आंदोलकांची धरपकड करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। मुंबईतील काँग्रेसच्या आंदोलनाची दृश्य पोलीस आंदोलकांची धरपकड करतायत। त्यांना ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अपमान केल्याचा दावा काँग्रेसनं करत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। मंत्रालयाच्या अगदी समोरच हे आंदोलन केलं जातंय। तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतलेले हे सगळे कार्यकर्ते, हातामध्ये संविधानाची प्रत घेतलेले हे सगळे कार्यकर्ते अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून आलेले आहेत। महिला कार्यकर्त्यांचा देखील सहभाग या आंदोलनामध्ये पाहायला मिळतोय। मात्र आंदोलकांना वेळीच आता पोलिसांनी रोखलेलं आहे आणि काही आंदोलक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। तर ही प्रामुख्याने दोन दृश्य आपण पाहतो। एका पहिल्या दृश्यांमध्ये आपल्याला पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक थांबत नाहीये। पर्यायी त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे आता मंत्रालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। ती ही दोन्ही दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। सचिनजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। तुमचे कार्यकर्ते आज कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। तुमची महत्वाची प्रतिक्रिया काय? नाही, देशामध्ये जे चाललंय ते अत्यंत गंभीर आहे आणि या देशातली लोकशाही संविधान संकटात आहे। आता बाबासाहेब आंबेडकरांचा खलनायक म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करणारे पोस्ट देखील भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या ट्रोल आर्मीकडनं केले जात आहेत। हे अत्यंत दुर्दैवी हे चित्र देशामध्ये आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचं आहे। काल तुम्ही पाहिलं असाल कशा पद्धतीनं काँग्रेस कार्यालयामध्ये लोकांना घुसवलं गेलं का आणि तिथे तोडफोड केली गेली। हे अत्यंत लोकशाहीचं विदारक चित्र हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आणि जो विरोध करेल त्याला देखील तो विरोध देखील संपवण्याची भूमिका यांची आहे। त्यामुळे ज्या पद्धतीची विधानं अमित शहांनी केलेली आहेत ती सहन करण्याच्या पलीकडची आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोणीही या देशामधला व्यक्ती सहन करणार नाही। त्यांनी लिहिलेल्या संविधानाला नागरिक म्हणून दर्जा दिला होता। यांच्या विचारधारेनं तर प्रजा म्हणूनच ठेवलं असतं आणि भविष्यामध्ये देखील प्रजा करण्याचं त्यांचं काम आज म्हणजे त्यांची जी मानसिकता चालू आहे। त्यामुळे याचा निकालाचा विरोध आम्ही करत राहू आणि हे आम्ही खपून घेणार नाही। सचिनजी, काल काँग्रेसच्या कार्यालयाची भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती, त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांच्याच आंदोलनाला प्रत्युत्तर आज दिलं जात आहे का? प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ते आंदोलन करत होते। तुम्ही पाहत असाल की ती आंबेडकर साहेबांची शिकवण होती का की कोणाच्या तरी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घुसून तोडफोड करावी? ही शिकवण गोळवळकरांची आहे
आणि ज्या पद्धतीने हे केलं गेलं तर आंबेडकर साहेबांचा अपमान होता तो. आणि त्यामुळे निश्चितपणे हे जे चाललेलं आहे ते सत्तेच्या अनुषंगानं चाललंय, त्यांच्या आशीर्वादानं चाललंय. जे ज्या पद्धतीने फडणवीस सरकार आलेलं आहे त्यांनी यांना सांगितल्यामुळेच हे झालेलं आहे, त्यांच्याच निर्देशानं झालेलं आहे. नाही तर दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये ते घुसून देईपर्यंत पोलीस वाट बघत नसतात. आम्ही तर त्या कार्यालयाच्या बाहेर आलो तरी तिथे आम्हाला थांबवलं जातं. बरं, त्यामुळे निश्चितपणे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे. याचा निकररोध जनतेने केला पाहिजे. ठीक आहे. सचिनजी, महत्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. ही दृश्य आपण काँग्रेसच्या आंदोलनाची पाहतोय. काँग्रेसच्या वतीनं मंत्रालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. काँग्रेस नेते भाई जगताप आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. भाई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि पोलिसांनी आता काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया काय? आपल्या न्यायी हक्कासाठी जर काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असतील, मग ते मंत्रालय असो नाही तर आणखी कुठं असो, तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे मला सांगा. ज्या पोलिसांनी काल तत्परता दाखवायला हवी होती, बरं, ती जर दाखवली असती तर ते जे काय घडलं, आता काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली आणि अगदी फिल्ममध्ये पाहतो तसं मीडिया अगोदर पोहोचला आणि 15-20 मिनिटांनी मग पोलीस पोहोचले. बाजूलाच पोलीस स्टेशन आहे, बाजूलाच न्यायालय आहे, बाजूलाच कमिशनरचं ऑफिस आहे. असं असताना तिथे पोहोचू शकले नाही. आणि आता जर कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने ते जर अटक करत असतील किंवा त्यांना मज्जाव करत असतील, कायदा सुव्यवस्था त्यांना बघायचीच आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही किंवा मला त्याबद्दल काही टीका टिप्पणी करायची नाही. परंतु एकंदरीत कालच्यापासून जर आपण तो सगळा घटनाक्रम बघितला तर असं वाटत नाही का की कुठेतरी हा पूर्वनियोजित सगळा कट होता का? बरं. आणि मग त्याच्यामध्ये कुणाच्या प्रभावाखाली, कुणाच्या प्रेशर खाली पोलिसांनी जे काम करायला पाहिजे होतं का केलं नाही? आता त्यांनी कायदा सुव्यवस्था, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घ्यावा असं आम्ही करणारच नाही. आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणार आहोत, या देशाचे कायदे मानणार आहोत आणि त्या कायद्याने आणि देशाच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराने आम्ही आमचं तिथे प्रदर्शन करत आहोत. त्याच्यात चुकीचं काय होत असेल तर पोलिसांनी कारवाई करावी, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण हाच नियम याच पद्धतीने काल का नाही झालं, हा माझा साधा प्रश्न आहे. अगदी. भाई, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. एकंदरीत आंदोलनाच्या संदर्भातील, या घटनांच्या संदर्भातली तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.